दोंडेतील अल्पवयीन मुलीवरील अत्याचारानंतर आजीच्या हत्येचा आरोप, कुंभार समाज आक्रमक। अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या तक्रारीनंतर कुटुंबावर दबाव आणल्याचा आरोप, आजीचे अपहरण करून खून केल्याचा दावा। यासाठी तपास आणि फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवण्याची कुंभार समाजाची मागणी। नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील दोंडे गावात अल्पवयीन मुलीवर कथित अत्याचारानंतर तिच्या आजीचे अपहरण करून खून केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। या घटनेमुळे कुंभार समाजात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले असून दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। कुंभार समाजाच्या वतीने नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले। निवेदनानुसार दोंडे येथील कुंभार समाजातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचा आरोप असून या प्रकरणी पीडित कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती। मात्र तक्रार दाखल झाल्यानंतर प्रकरण मागे घेण्यासाठी पीडित कुटुंबियांवर दबाव आणण्यात आल्याचा आरोप करण्यात आला। यासाठी 3 लाख रुपये देण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा निवेदनात करण्यात आला। मात्र पीडितेच्या आजीने तक्रार मागे घेण्यास नकार दिल्यानंतर तिचे अपहरण करून खून करण्यात आल्याचा गंभीर आरोप समाजाच्या वतीने करण्यात आला। आजीचा मृतदेह सापडल्यानंतर तो शवविच्छेदनासाठी नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले। दरम्यान पीडित कुटुंबियांच्या नातेवाईकांनी सिव्हिल हॉस्पिटल समोर रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले। या संपूर्ण प्रकरणाचा निष्पक्ष आणि सखोल तपास व्हावा अशी मागणी कुंभार समाजाने केली आहे। प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली विशेष तपास पथक अर्थात SIT मार्फत तपास करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली। तसेच अत्याचार, अपहरण, खून आणि पुरावे नष्ट करण्याच्या प्रयत्नांसह लागू असलेल्या सर्व कायदेशीर तरतुदीनुसार कठोर कारवाई करावी। पीडित कुटुंबाला आर्थिक मदत आणि पोलीस संरक्षण द्यावे, साक्षीदारांचे संरक्षण करावे आणि तपास निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करून खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावा अशी मागणी करण्यात आली। या गंभीर प्रकरणाची शासनाने तातडीने दखल घेऊन पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा अशी दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी अशी भूमिका कुंभार समाजाच्या वतीने मांडण्यात आली आहे। आज दोडी या ठिकाणी एका अल्पवयीन मुलीवर 8 दिवसापूर्वी बलात्कार झालाय। त्या मुलीवर बलात्कार झाला, नरमाईचा बलात्कार केला। त्याच्यासाठी सरपंच, संबंधित सरपंच, पोलीस पाटील आणि तंटामुक्ती अध्यक्ष या लोकांनी त्या सदर महिलेच्या आजीवर दबाव आणला आणि दबाव आणलाच केस मागे घेत तिला 3 लाख रुपये देतो, घर बांधून देतो। संबंधित महिला ऐकली नाही म्हणून साठी या नागरिकांनी त्या मुलीच्या आजीला हातपाय बांधून बलात्कार करून विहिरीमध्ये टाकलेलं आहे। याच्या समर्थनार्थ पूर्ण समाज आज रस्त्यावरती उतरलाय। रस्त्यावरती समाज उतरला, संबंधित पोलीस अधिकारी आम्हाला आंदोलन सुद्धा करून देत नाही। समाज लोक अशी मोजणी करत आहे आणि सदर आरोपी आजही करतात। स्टार न्यूज ब्युरो, नाशिक।